महत्त्वाच्या विषयाला हात घालतो मित्रांनो. तर सर्वांना एक प्रश्न पडला आहे की दोन प्रश्नाची उत्तरं की स्वीटी झालं आणि सागर झालं, भाऊ बहीण लागतंय असं नातं तुम्ही ठरवताय, आणि तिसरी गोष्ट की ती लहान आहे, लय लहान वयात लगीन करताय. त्यावरती म्हणलं डायरेक्ट त्यांच्या आईबापाला घेऊन चर्चा करावी. पोरगी पण इकडे बसली भाची आणि दाजीन ताई, पण ते जे शक्यतो करून काय असेल ते माझ्याकडे ढकलतात, मोठा मामा म्हणून बोलतो मी. विषय असा आहे की आमच्यात कोणाचं पण बघा, आज माझ्या वयावरून तुम्हाला वाटतंय का मला तिसरीला मुलगी असेल किंवा दोन मुलं असतील, किंवा ही ताईन शिट्या एका वयाचे दिसतात, ऐका बरं का नीट, एका वयाचे दिसतात, संतूर साबण की कमाल, म्हणजे थोडक्यात असंच ना. मग तोच प्रकार आहे. कारण आमच्या रीतिरिवाज असा आहे मित्रांनो की तसलं जास्त शिक्षण नाही, मुलीच्या जातीला चुलन मूल, ह्या पलीकडे काय नाही. मग सांगतो काय, लहानपणी लग्न होते ते पहिल्यापासून बरं का. माझ्या बहिणीचं तुझं लगीन कधी झालं ग? 7वीत असताना, 7वीतून लग्न करून. कळत पण नव्हतं तिला तेव्हा लगीन केलेलं आहे. कारण की गरीब परिस्थिती आणि मुलीला डाग लागलं किंवा काय खोड झाली आमच्या खानदानात खपत नाही पहिल्यापासूनच बरं का. मग माझं लगीन कधी झालं? प्रियंका बरोबर. प्रियंका कितीला होती? 8वीला. प्रियंका 8वीला होती तेव्हा तिच्या बरोबर लगीन केलं, लहानपणीच. दुसरी गोष्ट, पांडूचं लगीन कधी झालं सांगतो. पांडूचं लगीन पूजा 6वीलाच होती. तुम्ही म्हणता ही कसं काय भानगड आहे? मित्रांनो, माझी आई सुद्धा तुम्हाला सांगतो अशी कठोर आहे की वडील एवढे येड्याने करत होतं, अक्षरशः एखाद्या लेडीज त्या जागेवर असते तर आजपर्यंत आम्हाला आई पण नसते बघायला भेटली. बरोबर आहे ना ताई? चुकून सुद्धा नसते. कधीच जेव्हाच काहीतरी केलं असतं. आजकालच्या बायाला खपतं नाही खपत मला माहित नाही, पण आमच्या आईने कुठला डाग लागून घेतला नाही, काय नाही. ती तर वेगळं सोडा इज्जतीचं आबरूचं, पण संसारात सुद्धा कधी आईबापाच्या दारात गेली नाही किंवा म्हणली नाही माझी लेकरं दारात आले ती उपाशी मारायला लागले ती मला तुम्ही सांभाळा, कसला नवरा करून दिलाय, कधीच नाही, चुकून पण नाही. आईने कसं दिवस काढल्यात आमच्या मनाला माहित आहे. आणि आईबापाचं प्रत्येकाचं म्हणणं सांगतो, दाजीचं आणि ताईचं पण, आणि आमच्या आजी आजोबाचं पण आईला म्हणणं, दिली त्या घरीच शेवट लावायचा, कसा पण लावायचा. हे जेव्हा आईबापाचं शब्द येतात ना ते पोरीच्या मनात घुमतात ना, पोरगी कसं पण काटकसं करताय. पण तो जमाना गेला, आताचा जमाना वेगळा आलाय. ज्या त्या जसा समाज वागन तसं समाज जमान्याबरोबर धरून चालायला लागतंय. तर समाज बोट धरून चालणार नाही, एकटं पडन. अशा पण काय गोष्टीत पहिल्यापासूनच मुलगी शाळेला गेली, कोण काय म्हणलं, फोनवर बोलताना गवली, काय झालं तर हे आमच्या घरात दाजीला झालं, आमच्या कोणालाच ती खपत नाही, पिटून उठते ती. अशा काय गोष्टी होऊ नयेत आणि हा डाग कायमचा राहतो. पण आपल्यात हा कोणच नाही अजून तर, आजपर्यंत तर नाही, पण अशा गोष्टी काय होऊ नयेत ह्याला आम्ही भेटतो. म्हणून आमच्यात पहिल्यापासून लगीन करतात. म्हणून तुमचा पहिला गैरसमज हा काढतो की स्वीटीचं एवढ्या लहानपणी लगीन का करतात. लहान नाही, तिचं आजी आजोबा, दाजीचं आई वडील, ताईचं सासू सासरं 9वीपासूनच पाहुणं बघत होतं. 9वीपासून का? आता तुम्ही म्हणता दादा शिकवा मुलीच्या जातीला, हे नाही, आमच्यात नाही जमत. आम्ही त्या झंझटमध्ये कधी पडलेलो नाही. आम्हाला फक्त आता पण सांगतो, चूल मूल तेवढंच बायच्या जातीने. जास्त घराच्या बाहेर निघायचं नाही, कोण नवीन आल्यानंतर घरात बसायचं, जास्त बडबड मध्ये करायचं नाही, काय नाही. आता थोडा जमाना बदलला म्हणून आम्ही थोडं स्वतःला बदलून घेतलंय, तसं वागतो. पण जी आहे ती ज्या त्या वयात जी ती आपापले मार्गी लावले पाहिजेत, असं आमचं रीत भात आहे. कोणतीच मुलगी शिकली नाही, ताईला शिकवलं कधीच नाही, घरात सुद्धा नाही. आणि माझ्या पण ह्याच्यामध्ये राधू झालं, दुर्गा झालं, मेजरच्या पोरी झालं, केशवच्या, तुम्हाला लवकर लग्न करायला म्हणजे झालेली बघाय भेटते. म्हणून तुमचा पहिला हा गैरसमज करा की शिट्या बार काय, म्हणून तिचं तुम्ही शिकू द्या, अजून हस्त खेळतं वय या.
हसत्या खेळत्यामुळं तर आम्ही हा निर्णय घेतला की घरात देतो या. आणि आमच्या डोळ्यासमोर हिथं काय राहिले आणि आमच्यापाशी काय राहिले एकच आहे. आणि ज्या त्या मार्गाला परपंचायला लागलेलं बरं असतं. जास्त वाढवून उद्योग नको या. आणि असं आमच्या नजरेखाली लहानपणापासून आहे. त्यामुळे तो विषय नाही. लहानपणीचा विषय मिटला तो. आता हा निर्णय तुम्हाला सांगतो समद्यांच्या विचाराने घेतलेला आहे. दाजी असो, दाजीने काही एकट्याने समजा उचललं नाही की बाबा. दाजीने पहिलं 4 वेळा मला विचारतात. माझं फक्त असं वाटतं विचार, पण बाकीचं मामाने बघावं की बाबा तुम्हाला कसं वाटतंय. प्रत्येकाला मान दिलेला आहे, मला दिलेला आहे, पांडूला विचारलेलं आहे, मेजरला, केशवला, समद्यांसंग बोलणं झालेलं आहे की बाबा असं कसं वाटतंय तुम्हाला की आपली भाची. दाजीने कधी अपेक्षा केली नाही की माझी पोरगी बंगल्यात दिसावं. प्रत्येक बापाचं स्वप्न असतं मित्रांनो की बाबा माझी पोरगी लय मोठ्या घरी असावं, लय घरी दिसावं आणि माझा चेहरा नेहमी आनंद असावा. पण जेव्हा त्या बंगल्यात दिसन ना, जेव्हा बाप्पाला पोरीची भेट सुद्धा घ्यायला वेळ नसन, तेव्हा बापाच्या डोळ्यात पाणी असन. अशा काही गोष्टी त्या. कारण जेवढं मोठं तेवढं खोटं, जेवढा मोठा बिझनेस, जेवढा मोठ्या पोरगी तेवढ्या मोठ्या समस्या. पोरगी सुद्धा कधी बापदर फाटक्या कपड्यात गेला किंवा असा याड्यावने गेला तर तिच्या कुटुंबात ती शोभत नाही माणूस, म्हणून तो इग्नोर करते. आणि कवानुक तिचं चरित्र बदलतं, कधी ती पोरगी आपली दुरवती ही सुद्धा आपल्यापासून कळत नाही. कारण तिला ती सवय लागलेली असते. कुत्र्याला सुद्धा एवढा जीव लावून जर आपण लहानपणापासून सांभाळलं तरी आपल्याला भाषा कळते. कुत्र्याला सुद्धा आपली भाषा कळते, आपल्यासारखं वागतो. पण लहानपणापासून जी कुत्र्यात असतं तीच ओरिजिनल कुत्रा असतोय. असंच एक मानवाचं सुद्धा असतं की ज्या त्या घरी मुलगी दिल्यानंतर तिथलं वातावरण बघून ती त्यात इन्व्हॉल्व होती. आणि तिला ती स्वतःला तशी समजू लागते की आपण स्टँडर्ड आहे. आपल्या घरी आमदार मंत्री सुद्धा भेटा येतात. आपलं 100 एकर बागायदार आपल्या गावात पाटील आहे आपण. आणि माझा बाप साधा आलेला एक दिवस सुद्धा ती फरशी पाय पाल्याला सुद्धा खपत ना किती वेळा पुसो. अशा गोष्टी आम्ही काय कधी बघितलेल्या नाही किंवा बघणार सुद्धा नाही. तिथं खरं आई बापाचं जन्म देऊन सुद्धा मरण असतंय. पोरगी त्या दिवशी म्हणतात ना घर सोडून गेली, ती खरंच कायमची गेलेली आई बापाला सोडून गेलेली असते. अशा पश्चाताप नंतर होतो. मग त्याचंच एक उदाहरण धरून आम्ही म्हणलं की बाबा माझी पोरगी चटणी भाकर खाऊ दे, पण नेहमी आनंदी वेळ देणारे पाहिजेत. आता मोठ्या मोठ्या घरी माहिती आहे ना ताई, 100 एकर बाग आहेत, सून गेली, घास काढ, बायांच्या मागे राखण राही कर ती कर, त्यातनं तिला वेळ डायरेक्ट संध्याकाळ. नाहीतर घरी ट्रॅक्टर, JCB, पॉकलँड वगैरे समद काय काय त्यांचं स्वयंपाक करू सुना किचनपासून मिळाल्या. मग घरात किती खाय असो पण अंगाला मास नाही, कारण वासाने ती भूकच मरते. मित्रांनो काय करतं त्या जीवनाला, काय करतं त्या बंगल्याला आणि एस्टेडीला आणि पैशाला आणि पाण्याला, काय हे करायचं जाळायचं आहे वय. कारण पुरीला सुख नाही. अहो शेतकऱ्याच्या घरी कधी पण जाऊन बघा किंवा गरीबाच्या घरी पोरगी निवांत लेकराला खेळत बसलेलीच दिसणार तुम्हाला. पण मोठ्याच्या घरी जावा, बापासंग बोलायला सुद्धा वेळ नसतोय. आणि पार्टी कशी लागते वरचढ काय माहीत. उद्याच्याला पार्टी तर लय वरचढ लागली आपल्यापेक्षा, घेतला आपला फायदा, काय करून करणार आहे. असं तसं कोण कोणाला कमी नसतंय. पण ती वाढीव उद्योग आले ना, हा पूर्ण विचार आम्ही केला. आणि पोरगी नेहमी आमच्या डोळ्यासमोर हसत खेळत दिसली पाहिजेत, आनंदी दिसली पाहिजेत. इथं काय तिथं काय, तिथनं नजर ठेवा. मी आहे, प्रियंका आहे, पांडू आहे, आई वडील आहे, तिचं आजी आजोबा आहे. ताईचं घर किती लांब आहे तेव्हा. ताई आमच्या पैसे आल्यावर ती तरी कशाला इकडे लय सारखं पूजा सारखं फोन करते, सारखं त्या दोघींचं बोलणं असतं. आणि त्यांना तरी कोण आहे, सागर ती माझी बहीण, ती माऊस बहीण. आणि एवढ्या 3 जण हिकल्या घरी, उलट आमच्यात फॅमिली वाढली, कुटुंब वाढलं ह्या विचाराने. आणि आजपर्यंत सागर सुद्धा लहानाचा मोठा झाला. जसं कळतंय तसं, जसं दाजी माझं गेलं वारलं, त्याचा भाऊ गेला, तसं आमच्यापाशी लहानाचा मोठा झालाय. आम्हीच बघितलंय की एवढ्यापर्यंत बघितलंय की बाबा चालाकीपणा नाही, चतुरपणा नाही, किंवा कोणाला माघारी बोलणं नाही, राग धरणं नाही. जिथल्या तिथं समजा विसरून जाणार आहे, कशात पण मिळून जाणारा पोरगा आहे. आणि तसलं कुठं फोन फिनन तीन भेट तसला विषय नाही. 24 तास आमच्या नजरेखाली. हे कुठंतरी काहीतरी त्याचं गुण दाजीला पटलं, त्याची पण माया आली. बाबा त्याला तरी कोण आहे तेव्हा दुसरं. भावाची पोरगी दिली आपली काही एकच आहे, मागणी घातली म्हणल्यावर
ती लहान आहे लय, तिचं अजून बारकी म्हणून. ताई उभा राहून बघ ग नक्की. काय तिकडं लय तुरीत आहे. हा, ते तुरीत बघ बरं. कोणाचे गेले शेरडा? तुरीतच आहेत, हातातच आहेत बघ इथं. तर हा निर्णय घेऊन तुम्हाला सांगतो सर्वांनी पावलं उचललेलं आहे, सर्वांची सहमती. तर ह्या विचाराने आपण आज मेजर आलाय. तिकडले काय याच्यात पुढलं काय असं नियोजन मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आणि राहिला महत्त्वाचा तुमचा प्रश्न, बऱ्याच जणांना कमेंट चांगले आले की बाबा खरं सागर चांगला आहे, शुट्या पण चांगला आहे, जोडा चांगला आहे, चांगलं होईल दादा, तुम्हाला आधार होईल. आणि खरंच नका लाडकी भाची तुमची इथं, अगदी बरोबर आहे. पण राहिला एक पॉईंट की बाबा ते लय लांबच्या नात्याने तुमचे मावस भाऊ बहीण लागतात, तर त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे तुमचा गैरसमज जाईन. ओके, हिथंच एवढं मी थांबतोय. तुझं काय बरोबर आहे ना? बरोबर आहे. मी पण बनवलाय व्हिडिओ बहीण भावावरती, म्हणजे कसा कसा ते तुमचा गैरसमज आहे लय मोठा, ते तुम्हाला मी नंतर सांगेन. तो व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्ही सुद्धा म्हणता आईला उगीच आपण गैरसमज करत होतो. आम्ही पण खानदानातले, आम्हाला पण नातीगुती कळतात. आणि हे पण आहे, आज पण रिवाज आमच्यातला आलेला तुम्हाला मी सांगतो. जसं ज्या त्या राज्यात जे ते नियम लागू असतात तसं सांगतो तुम्हाला. आणि कुठलं नको कसं पाहुणं लागतात कुठलं. आम्ही पहिलेच मी म्हणलं, माझं चुलत जरी भाऊ मेजर असला मी सख्याच्या वरचं धरतो, असंच ही नाते. मग सक्क म्हणलं म्हणून तुम्ही पाकच एवढ्या की तुम्हाला हीच दिसली भाऊ बहीण, ते गैरसमज आहे तुमचा. ते पण त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन, तो माझा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं ते डोक्यातनं निघान. बरं ठीक आहे. आणि दोघांना 18 वर्ष पूर्ण आहेत. आता ही 12वी संपली आता, आणि आता लगीन करणं, आता सुपारी फोडायची आणि नंतर 12वी झाल्यावर पूर्ण झाल्यानंतर निवांत लगीन करायचं. तसं आम्ही बंदोबस्त केलेला आहे. सागरला पण 18 वर्ष पूर्ण आहे, असं काय विषय नाही. बरं चला, इथंच थांबतो आता. मी निघतो या बारामतीला. प्रियंका वाट बघत असेल, स्क्रिप्ट लिहायची, कारण उद्या इथे यायचं रक्षाबंधन, परवा दिवशी तर शूट लावायचं आहे, जिंतीच शूट आहे आपलं. तर त्यासाठी मला जाऊन स्क्रिप्ट लिहायची. इथंच थांबतो. बाय.